मी या ठिकाणी निश्चितच ज्या लोकांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। मी जीटीसीच्या निश्चित टीमला या ठिकाणी बोलवतोय। आशिष भोयर, सूरज म्हात्रे आपल्यापैकी कोणीतरी या ठिकाणी यायचं आहे। आशिष भोयर, सूरज म्हात्रे, शैलेश भोयर यापैकी कोणीतरी यायचं या ठिकाणी, यांना सन्मानित करतोय आपण। आणि हे लाईव्ह टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून आम्हाला निश्चितच स्पॉन्सर केले गेले होते ते म्हणजे आमचे रसिकाताई पाटील, माजी सरपंच सागाव सांगर्लीच्या, त्यांच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट आम्हाला निश्चितच स्पॉन्सर करण्यात आलं होतं। जीटीसीची संपूर्ण टीम, महेश वेले, जल्पेश भोयर यांची संपूर्ण टीम, सूरज म्हात्रे, नंतर निश्चितच शैलेश भोयर, आशिष भोयर यायचं आहे। आशिष भोयर या ठिकाणी ऑफिशियली कॅमेरामॅन ऑपरेटर आशिष भोयर यायचं आहे। आशिष, मी राम म्हात्रे यांना विनंती करतोय की आशिष भोयर यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे। टाळ्या होऊन जाऊ द्या आशिष भोयर, जीटीसीसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या। ही स्पर्धा घराघरामध्ये पोहोचण्याचं काम केले त्यांनी, टाळ्या होऊन जाऊ द्या। जल्पेश भोयर, महेश वेले आणि यांच्या संपूर्ण टीमसाठी आशिष भोयर ऑफिशियली कॅमेरामॅन यावेळेस येत आहेत या ठिकाणी। आणि त्याचबरोबर भव्य दिव्य असं व्यासपीठ आणि एक कॉमेंट्री बॉक्स आणि प्रेक्षकांसाठी प्रेक्षक कक्ष ज्यांनी ते उभे करून दिले आमचे शिडोन गावचे दर्शन मंडप डेकोरेटरचे आदरणीय शंकुनाथ पाटील यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो। यायचं आपण शंकुनाथ पाटील यांच्या वतीने, आपण पाहू शकता यांच्या सौजन्याने त्यांच्या अथक परिश्रमातून हे भव्य दिव्य असं व्यासपीठ, एक चांगलं कॉमेंट्री बॉक्स आणि त्याचबरोबर साईड स्क्रीन आणि प्रेक्षकांसाठी 4 असे प्रेक्षक कक्ष। मी विनंती करतोय विजय पाटील यांना विनंती करतोय की आपण शंकुनाथ पाटील यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे, समोर यायचं आहे या ठिकाणी। जीटीसीचे आमचे कॅमेरामॅन एक क्षण टिपत असताना, त्यानंतर राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सातत्याने पुण्याचं काम करतायत। स्वर्गीय राकेश म्हात्रे याच्या स्मरणार्थ स्पर्धेमध्ये पूर्ण 3 दिवस पिण्याच्या पाण्याची सोय ज्यांनी केलेली आहे ते म्हणजे राकेश म्हात्रे प्रतिष्ठानचे जर कोणी इथे असतील, सदस्य कोणी असतील तर या ठिकाणी यायचं आहे। आहेत का कोणी? त्यानंतर सलग 3 दिवस ज्यांनी निश्चित प्रेक्षकांना इथे मनोरंजन केलं, प्रेक्षकांचं डीजे विजयचे कोणी असतील, विशाल म्हात्रे या ठिकाणी यायचे। कोणी असतील विजय आहेत, डीजे विजय मोकाशी वडोलीचे, त्यांनी 3 दिवस निश्चितच आमच्या गाळ्याची काळजी घेतली, त्याचबरोबर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, अतिशय चांगली गाणी सादर केलीत। मी विनंती करतोय लक्ष्मण पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते विजय पावशे यांना ठिकाणी, विजय मोकाशी यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। थँक्यू विजय। त्याचबरोबर सलग 3 दिवस ज्यांनी निश्चितच आपल्या बँडच्या ठोक्यावर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले म्हणजे सत्यवान पाटील यांचं बँड पथक। मी विनंती करतोय सत्यवान पाटील यांना की आपण कुठे असाल तर या ठिकाणी यायचं आहे, आपलं देखील या ठिकाणी सत्कार केला जाईल। सत्यवान पाटील किंवा कोणी सदस्य असतील या बँड पथकचे तर आपण यायचं आहे। 3 दिवस प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे। त्याचबरोबर एक आनंदाची गोष्ट बघा, शिरडोन गावासाठी ज्याने ठाणे जिल्हा कुस्ती असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा 2016 मध्ये 61 किलो वजनी गटामध्ये पारितोषिक पटकावलेली कुस्तीमध्ये कुमार स्वप्नील 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे। कुमार स्वप्नील सत्यवान पाटील शिरडोन गावचे यांना देखील या ठिकाणी सन्मानित केले जात आहे। जबरदस्त आपण निश्चितच सन्मान केलेला आहे, आपल्या गावाचं नाव केलेलं आहे या कुस्ती पट्टूने। तर टाळ्या होऊन जाऊ द्या। 61 किलो वजनी गटामध्ये कुमार स्वप्नील सत्यवान पाटील याचा 3रा क्रमांक आलाय, याला देखील या ठिकाणी सन्मानित केले जाते। त्याचबरोबर आमचे मान्यवर या ठिकाणी पाहू शकता विजय पाटील यांना देखील आपण सन्मानित करतोय। यायचं आपण टाळ्या होऊन जाऊ द्या विजय पाटील यांच्यासाठी, जोरदार टाळ्या। आणि या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, त्याचबरोबर मालिका वीराची जी आकर्षक ट्रॉफी आम्हाला यांच्याकडून आलेली आहे, त्यांच्या सौजन्याने आली आहे, ते आदरणीय सुदाम पाटील यांना देखील आम्ही या ठिकाणी सन्मानित करतोय। यायचं आपण, खूप मोठं योगदान, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि त्याचबरोबर मालिका वीरासाठी जी आकर्षक ट्रॉफी आहे गजानन पाटील साहेब यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय। यांच्या शुभ हस्ते सुदाम पाटील यांना सन्मानित करण्यात येते।
टाळ्या होऊन जाऊ द्या सुदाम पाटीलसाठी. गुणलेखन देखील अतिशय चांगल्या प्रकारे केलेले, खूप मोठं योगदान दिलेले स्पर्धेच्या माध्यमातून. यायचे बँड पथकचे सूरज या ठिकाणी सूरज पाटील यांना देखील सन्मानित केले जाते. गजानन पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी द्यायची आहे, सन्मानित करायचं आहे, सन्मान चिन्ह. दरम्यान अर्जुन म्हात्रे यांना देखील विनंती करतोय आपण देखील यायचं इथे. लक्ष्मण पाटील यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते अर्जुन म्हात्रे यांना देखील सन्मानित करायचं आहे. या ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न होतोय. आपण पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळूया. सर्वप्रथम आपण या ठिकाणी अंतिम सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार इथे देतोय. अंतिम सामन्यामध्ये त्यांनी जबरदस्त कामगिरी केली आणि हा सामना निश्चितच आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. ते म्हणजे वाकण संघाचा फलंदाज केतन 5 चेंडूमध्ये 24 धावांची विस्फोटक खेळी गेलेली आहे. काय होऊन जाऊ द्या केतनसाठी. जबरदस्त कामगिरी या सामन्यामध्ये आणि संघ या ठिकाणी जी स्पोर्ट्स वाकण संघ चॅम्पियन ठरलेला आहे. मात्र या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच गजानन पाटील यांच्या शुभ हस्ते त्यावेळेस मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारत असताना केतनसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या, जोरदार टाळ्या. आणि त्यानंतर आपण वळूया उत्कृष्ट गोलंदाज ज्याने आपल्या गोलंदाजीच्या बळावर फलंदाजांना शांत ठेवलं, वाजवी षटकं फेकली आणि विकेट्स जर आपण पाहिलं तर ज्याने निश्चितच 7 गडी बाद केलेले आहेत या पूर्ण स्पर्धेमध्ये आणि वाजवी षटकं फेकली. आणि गोलंदाज आहे उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा वाकण संघाचा स्ट्राईक गोलंदाज अनुभवी गोलंदाज मोतीराम भोईर. टाळावून जाऊ द्या. आपल्या गोलंदाजीच्या बळावर जबरदस्त कामगिरी केली होती, अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि आपल्या संघाच्या हितासाठी जबरदस्त योगदान दिलेले आहे. अनुभवी गोलंदाज संघनायक मोतीराम भोईर, जी स्पोर्ट्स वाकण संघाचे संघनायक यावेळेस उत्कृष्ट गोलंदाज. त्यानंतर आपल्या फलंदाजीच्या बळावर ज्याने भल्या भल्या गोलंदाजांनी निश्चित तिथे पाणी भाजलं आणि आपली हुकूमत इथे सिद्ध केली, विस्फोटक खेळ केला, आपल्या संघाच्या हितासाठी जबरदस्त कामगिरी केली, उत्कृष्ट फलंदाज. मी आमंत्रित करतोय संतोष पाटील यांना, संतोष पाटील शिरडोनचे यांना विनंती करतोय आपण ही उत्कृष्ट फलंदाजी ट्रॉफी द्यायची आहे. उत्कृष्ट फलंदाज नारेन संघाचा फलंदाज अमर, 4 सामने 105 धावा. अमर यायचंय नारायण संघाचा 4 सामन्यामध्ये तब्बल 105 धावा कुठलेल्या आहेत. 37 चेंडूमध्ये 105 धावा त्याने कुठलेल्या आहेत. टाळ्या होऊन जाऊ दे अमर साठी. वेल प्लेड अमर. त्यानंतर आपण सुरुवात करूया स्पर्धेच्या 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिकापासून. मी विनंती करतोय राम म्हात्रे साहेब यांना की 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ही ट्रॉफी 15,000 रुपये, 15,000 रुपये आणि त्याचबरोबर एक आकर्षक अशी ट्रॉफी. 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक यांनी पटकावले तो संघ आहे नारायण संघ. यायचं नारायण संघ, यायचं लवकर. नारायण संघाच्या खेळाडूंनी यायचे वरती. खेळाडूंनी यायचे या ठिकाणी. 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळाले. पारितोषिक घेण्यासाठी देखील कोणी येत नाही बघा. नारायण संघ जबरदस्त कामगिरी पहिल्या दिवसामध्ये केली होती, मात्र उपांत्य फेरीमध्ये हा संघ निश्चितच परास्त झाला. त्यामुळे 3ऱ्या क्रमांकावर त्यांना समाधान मानावं लागले. टाळ्या होऊन जाऊ द्या नारायण संघासाठी. आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर रोख रक्कम रुपये 15,000 रुपये. थँक्यू. त्यानंतर वळूया आपण 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. विनंती करतोय आदरणीय लक्ष्मण पाटील साहेब यांना, नारोली गावचे आमचे लाडके पाहुणे. 2य पारितोषिक ज्याने पटकावले तो संघ आहे ओम साई आगासन संघ.
जबरदस्त कामगिरी यंदाच्या मोसमामध्ये 3 चॅम्पियन पद पटकावलेले आहे आणि ही ट्रॉफी पाहतोय आपण यावेळेस आकर्षक ट्रॉफी उपविजेता संघ रनर अप संघ ओम साई आगासन संघासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या। जबरदस्त कामगिरी आजच्या दिवसामध्ये केजूचा संघ या ठिकाणी ट्रॉफी स्वीकारत असताना कौस्तुभ भोईर निल्सन जबरदस्त कामगिरी पूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय चांगली कामगिरी उल्लेखनीय कामगिरी अविस्मरणीय कामगिरी केली आहे। मात्र दुसऱ्या क्रमांकावर यावेळेस ओम साई आगासन संघ आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक निश्चितच पहिला क्रमांकाचं पारितोषिक मी देण्यासाठी आमंत्रित करतोय या ठिकाणी गजानन पाटील आणि त्याचबरोबर लक्ष्मण पाटील या दोन्ही मान्यवरांना सांगतोय आपण समोर यायचं आहे आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय जी स्पोर्ट्स वाकण संघ गजानन गावदेवी स्पोर्ट्स वाकण संघाने ही ट्रॉफी पटकावलेली आहे। चॅम्पियन पदावर त्याने आपलं नाव कोरलेलं आहे। मात्र जीत भोईरने निश्चितच पहिल्या दिवशी वक्तव्य केलं होतं पहिला सामना खेळत असताना की हे मैदान आमच्यासाठी लकी नाहीये मात्र इतिहास इथे बदललेला आहे आणि हे मैदान तुम्हाला इथे निश्चितच या यंदाच्या वर्षामध्ये लकी ठरलेलं आहे आणि चॅम्पियन पद त्यांनी ते पटकावलेलं आहे। या स्पर्धेचं 12 खेळाडूंना या ठिकाणी निश्चितच ट्रॉफी दिली जाणार आहे। एकूण 12 ट्रॉफ्या बघा या ठिकाणी दिल्या जातात चॅम्पियन संघाला। सर्वप्रथम मोतीराम भोईर यांना संघाचे संघनायक ही ट्रॉफी त्यांना इथे देण्यात येते। तर द्यायचं आपण लक्ष्मण पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी प्रत्येक खेळाडूला आणि त्यानंतर जीत भोईर आपण देखील यायचं आहे। जीत भोईर विनोद भोईर अविनाश भोईर की प्रदीप पाटील यांना देखील या ठिकाणी यायचं आपण। किरण म्हात्रे ऋषी भोईर बाळाराम पाटील उमेश भोईर अक्षय घोणे यायचे आपण देखील मनोज वाघे आणि त्याचबरोबर केतन म्हात्रे एकूण 12 खेळाडू पाहू शकता ट्रॉफी स्वीकारत असताना आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते लक्ष्मण पाटील साहेब आणि त्याचबरोबर गजानन पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ट्रॉफी स्वीकारलेल्या आहेत। केतन म्हात्रे यांना देखील या ठिकाणी ट्रॉफी दिली जाते। 12 खेळाडूंना 12 ट्रॉफी या ठिकाणी दिल्या जात आहेत। पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जी स्पोर्ट्स वाकण संघाने पटकावलेलं आहे। ही ट्रॉफी आमच्या मान्यवरांना विनंती करतोय ट्रॉफी आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रदान करायची आहे। लक्ष्मण दादा मालिका वीराचं जबरदस्त निश्चितच कामगिरी केली आहे। सर्वोत्कृष्ट ट्रॉफी ज्याला म्हटलं जातं निश्चितच सर्व क्षेत्रामध्ये ज्याने उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे ही ट्रॉफी त्या खेळाडूला आपण या ठिकाणी देणार आहोत। मात्र तो खेळाडू मालिका वीराची ट्रॉफी ज्या खेळाडूने पटकावलेली आहे तो नारायण संघाचा खेळाडू नसून तो वाकण संघाचा स्टार खेळाडू जीत भोईर 4 सामने 91 धावा आणि 4 गडी त्याने बाद केलेले आहेत। अष्टपैलू कामगिरी केलेली आहे। मी विनंती करतो या ठिकाणी गोपीनाथ पाटील साहेब उपसरपंच यांच्या शुभ हस्ते जीत भोईर मॅन ऑफ द सिरीज 4 सामने 91 धावा आणि 5 सामन्यामध्ये जर पाहिलं तर 4 गडी बाद केलेले आहेत। जबरदस्त कामगिरी अभिनंदन जीत भोईर आणि सर्वांचं निश्चितच या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतोय। आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी जबरदस्त असं आजच्या दिवसामध्ये ज्यांनी समालोचन केले जगदीश पाटील यांना मी विनंती करतो भरत पाटील यांना की आपण यांना देखील या ठिकाणी सन्मानित करायचे सन्मान चिन्ह देऊन। आणि त्याच्यानंतर बारे असणारे आमचे विनोद पाटील अतिशय चांगलं समालोचन गेल्या 3 दिवसापासून आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत
ज्याने मराठी बाणा वापरला आणि अतिशय चांगला असा समालोचक ऐकलं असे आमचे मित्र विनोद पाटील यांना सुद्धा सन्मानित करण्यात येतोय. तर चाव्या कुणाच्या हरवल्यात बघा, घरी जायची वेळ झाली आहे. मात्र चाव्या बऱ्याचशा चाव्या त्या गुच्छामध्ये कुणाच्या असतील तर आपली ओळख पटवा. मोतीराम भोईर